आपल्या आजूबाजूला असे बरेच तरुण आहेत, की ज्यांचे केस गळती आहे, केसांचा पातळपणा आलेला आहे, टक्कलसुद्धा पडत आहे. त्यांना कन्फ्युजन होतं, की आता विग लावावा, पॅच लावावा, की हेअर ट्रान्सप्लांट करावं. तर हे अजिबात त्याची काळजी करू नका. आज आपला हा व्हिडिओ याच्यासाठीच आहे. तर याच्यामध्ये आपण बोलणार आहोत, की हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काय आणि हेअर ट्रान्सप्लांटची गरज कुणाला भासू शकते. तर पहिल्यांदा बघूया, की हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काय? हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे आपण आपल्या शरीरावरील म्हणजेच आपल्या डोक्याच्या मागील भागामधून केस मुळापासून काढतो. तर इथलेच केस का काढतो? तर तिथे केसांची जाडी खूप जास्त असते आणि ते भरपूर प्रमाणात वाढत असतात मागील केस आणि तेच केस काढून आपण मुळापासून काढून जिथं टक्कल पडलेलं आहे म्हणजेच जिथं कुठं तुमचा एरिया असेल त्या भागांमध्ये ते आपण रोपण करतो. तर ही प्रोसिजर लोकल ॲनेस्थेशियामध्ये होते. यासाठी तुम्हाला डॉक्टरांच्याकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन तुमचा कुठला ग्रेड आहे याची माहिती घेऊन त्यानुसार तुम्हाला ट्रान्सप्लांटची पूर्ण माहिती क्लिनिकमध्ये दिली जाते. आता आपण बघूया की हेअर ट्रान्सप्लांटची गरज कुणाला भासते. ज्यांचा कॉन्फिडन्स लो झाला आहे म्हणजेच आता बऱ्याच जणांना कमी वयामध्ये टक्कल पडत जाते. म्हणजेच की 20-25 वयाच्या मुलांना सुद्धा टक्कल पडलेलं आहे. यामुळे काय होतं की त्यांना मानसिक त्रास होतो आणि मानसिक त्रासानंतर त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो. या लो कॉन्फिडन्समध्ये त्यांना प्रेझेंट होणं सुद्धा पॉसिबल नसतं. तर यासाठी हेअर ट्रान्सप्लांट हा पर्याय चांगला ठरू शकतो. नेक्स्ट पॉईंट म्हणजे मेल पॅटर्न बाल्डनेस. बऱ्याच पुरुषांमध्ये अँड्रोजेनिक ॲलोपेशियामुळे टक्कल पडतं. आता म्हणजे काय तर जे काही तुमच्या अनुवंशिक म्हणजे तुमच्या घराण्यात जर कुणाला टक्कल असेल तर ते तुम्हाला येऊ शकतं. त्यामुळे आलेल्या जे काही टक्कल असतं त्याला आपण अँड्रोजेनिक ॲलोपेशिया असे म्हणतो. तर आता कसं आहे की जेव्हा तुमची केस गळती चालू असते त्यावेळी तुम्ही घरगुती उपाय करताय, तेल वगैरे वापरताय किंवा क्लिनिकला जाऊन मेडिसिन घेताय, लावण्यासाठी मिनॉक्सिडिलसारखे सिरम्स वगैरे वापरताय, PRP वगैरे घेताय. यानं काय होतं की एका प्रमाणात केस गळती थांबते, काही काही केस यायला लागतात. बराच काळ निघून गेल्यानंतर असं होतं की त्या सगळे मेडिसिन घेऊन सुद्धा ते औषधं काम करत नाहीत, त्याचा रेझिस्टंट यायला लागतो आणि अशा वेळी जे काही नवीन हेअर्स आलेले असतात ते सुद्धा पातळ व्हायला लागतात, ते काम करत नाहीत, नवीन ग्रोथ पण होत नाही. अशा वेळेला तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटचा निर्णय घेऊ शकता. याच्या पुढचा थर्ड पॉईंट म्हणजे तुमचा नॅचरल लूक मिळवण्यासाठी तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट करू शकता. यामध्ये कसं असतं की आपण कधी-कधी विग वापरतो, पॅच वापरतो. हे सगळं वापरल्यानंतर तुम्हाला ते बरं वाटतं. एकदम भरगच्च केस मिळतात, तुमचा कॉन्फिडन्स पण वाढतो. पण एक कुठेतरी भीती असते की हे केस वाऱ्याने उडतील का? किंवा कोणी ओढलं केलं तर ते निघून जातील का? हे सतत मनात भीती असते आणि प्रत्येक वेळी महिन्या-महिन्याला त्याचा मेंटेनन्स, वर्षानंतर वीक चेंज करणे, हे सगळे मेंटेनन्स करून तुम्ही कंटाळून जाता. तर अशा वेळेला तुम्ही जेव्हा हेअर ट्रान्सप्लांटचा निर्णय घ्याल, तर तो योग्य ठरेल. कारण का हेअर ट्रान्सप्लांट हे तुम्हाला नॅचरल लूक देतो. ते तुमचे नॉर्मल केस असतात. त्याला तुम्ही कसेही वाढवू शकता, कसंही हेअरस्टाईल करू शकता, त्याला तुम्ही डाय करू शकता, कटिंग करू शकता. त्यामुळं भीतीचं याच्यात कारण नाही आहे. तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटचा निर्णय अशा वेळेस घेऊ शकता. फोर्थ पॉईंट म्हणजे एखाद्याचा अपघात झालेला असतो आणि त्याला डोक्याला कुठेतरी मार लागलेला असतो, ऑपरेशन वगैरे झालेलं असतं आणि त्यामुळं मोठा पॅचच्या ठिकाणचे एखादा पॅच येतो, तिथं स्कार येतो आणि तिथले केस निघून जातात. आणि त्याचबरोबर काहींना भाजलं गेलेलं असतं. कशाही प्रकारचं भाजणं असू दे, ॲसिड बर्न असू दे किंवा काही कारणास्तव तिथले केस गेलेले असतील. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण हेअर ट्रान्सप्लांट करू शकतो. त्यामुळे तुमचे त्या ठिकाणचे केस हे नॅचरली वाढू शकतात आणि तुम्हाला लूक आधीसारखा नॉर्मल मिळू शकतो. अशा वेळेला विगचा ऑप्शनसुद्धा असतो. पण विग काय होतं, की तेवढ्याच भागासाठी विग लावणं पॉसिबल होत नाही आणि जरी अवेलेबल झालं, तरी ते तुमच्या नॅचरल केसांशी मॅच होणं अवघड होतं. मग अशा वेळेला हेअर ट्रान्सप्लांट हा निर्णय तुमचा चांगला ठरू शकतो. लास्टचा पॉईंट म्हणजे बदलती जीवनशैली. आता जे काही धावपळ आहे, ताणतणाव आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळं म्हणजे तुमचं वर्कलोड जो काही आहे, ह्याच्यामुळं आपल्याला स्वतःची केअर घेणं जमत नाही. त्यामुळे बऱ्याच कमीत कमी वय असलेल्या मुलांनासुद्धा केस गळती चालू आहे, त्याबरोबर टक्कल पडत चाललेलं आहे. तर अशा लोकांसाठी हा औषधोपचार करून सुद्धा जर त्यांना फायदा होत नसेल आणि खूप वेळ औषधं घेतलं, कंटाळा आला असेल आणि केस त्या औषधांनी वाढतही नसतील किंवा त्याची जाडीही वाढत नसेल, तर अशा वेळी हेअर ट्रान्सप्लांट हा निर्णय योग्य ठरू शकतो.
तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये हे बघितलं की हेअर ट्रान्सप्लांटची गरज कुणाला भासते. तर अशाच काही स्किन किंवा हेअर रिलेटेड प्रॉब्लेमसाठी तुम्ही निर्मिती कॉस्मॅटिक सर्जरी सेंटरला कोल्हापूरला किंवा सांगलीला व्हिजिट करू शकता किंवा आमच्या सोशल मीडियाला फॉलो करू शकता. थँक्यू.